शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी महेंद्र खडतर केआ बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास यातील 6वे प्रकरण स्वतंत्र चळवळीच्या युगास प्रारंभ हे पाहणार आहोत। इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावरचे संमिश्र परिणाम झाले त्याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत। यामध्ये इंग्रजी शिक्षण घेतलेल्या नवशिक्षित वर्गाने प्रबोधन घडून आले, म्हणजे भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण पद्धती सुरू झाली आणि त्यानंतर भारतीयांना जगामध्ये काय घडतंय हे समजू लागलं आणि हे समजू लागल्यानंतर भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचं प्रबोधन झालं तर आपल्याला लवकरात लवकर इंग्रजांपासून मुक्तता मिळेल असे नवसुशिक्षित वर्गातील भारतीय लोकांना वाटू लागलं आणि म्हणून त्यांनी भारतामध्ये प्रबोधनाला सुरुवात केली। प्रबोधनामुळे भारतात राष्ट्रीयत्वाची वीज रोवली गेली आणि मग प्रत्येक भारतीयाने जर समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्ये जर रुजली प्रत्येकामध्ये तर निश्चित स्वरूपामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल आणि आपण एकत्र आलो तर आपल्याला भारतातून इंग्रजांना परतून लावण्यास वेळ लागणार नाही असं प्रत्येक नवसुशिक्षित वर्गातील लोकांना वाटू लागलं। भारताच्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या राजकीय संघटना एकसूत्रीपणा असावा असं प्रत्येकाला वाटलं। भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध लढे होत होते याच्या अगोदर आपण पाहिलं, परंतु हे लढे एकाकी होते, यामध्ये एक सूत्रता नव्हती। परंतु हे जर सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन जर आपण त्यांच्या विरुद्ध लढलो तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळेल आणि त्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे असं प्रत्येकाला वाटू लागलं। राजकीय दृष्ट्या जागरूक गटांना एकत्र आणून राष्ट्रीय प्रश्नांकडे लक्ष देण्याची आवश्यकता वाटू लागली, म्हणजे राजकीय दृष्ट्या सुद्धा जी लोक आहेत ती एकत्र आली पाहिजेत आणि राष्ट्रीय प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल। भारतीय स्तरावर काम करणारी संघटना स्थापन करण्यासाठी ही सर्व परिस्थिती अनुकूल ठरली आणि या सगळ्या परिस्थितीतून आपली एक संघटना, मजबूत अशी संघटना झाली पाहिजे असं नवसुशिक्षित वर्गातील लोकांना वाटू लागलं आणि त्यासाठी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी तयार व्हायला आता सुरुवात झालेली होती। त्यामध्ये ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, यामध्ये इंग्रजांच्या एकछत्री अंमलाखाली देशभर समान धोरणे लागू झाली होती। भारतामध्ये इंग्रजांचं राज्य सुरू झालेलं होतं, कारण डच, फ्रेंच यांचा त्यांनी पराभव केलेला होता आणि सगळ्या वसाहती ताब्यात घेऊन संपूर्ण भारतामध्ये एक अंमलाखाली आणण्याचं काम इंग्रजांनी केलेलं होतं। कायद्यासमोर सर्व समान हे तत्व त्यांनी लागू केले आणि भारतामध्ये कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक द्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती। त्यातूनच राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली आणि आपण सगळेजण एक अवधी भावना ज्यावेळी भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली त्यावेळी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन लढा दिला पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आता रुजू लागलेली होती। रस्ते, रेल्वे यांच्या सुविधांमुळे परस्परांचे संबंध येऊन राष्ट्रवाद वाढीस लागला, म्हणजे एका वाहतुकीमुळे एका राज्यातील माणूस दुसऱ्या राज्यात जाऊ लागलेला होता, त्यांचा परस्पर संबंध वाढू लागला होता आणि विचाराची देवाणघेवाण सुरू झालेली होती आणि यातूनच पुढे राष्ट्रीयत्वाची भावना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यानंतर पुढे आर्थिक धोरण आपल्याला पाहायचं आहे। इंग्रजांच्या राष्ट्रवादी धोरणामुळे संपत्तीचा ओघ इंग्लंडला सुरू झाला। इंग्रजांनी भारतातील संपत्ती इंग्लंडला न्यायला आता काय केली होती, सुरुवात केलेली होती आणि त्यातूनच त्यामध्ये एक रोखीने शेतसार भरण्याच्या सक्तीमुळे शेतकरी दरिद्र झाले होते। पूर्वी भारतामध्ये राजेशाही होती आणि त्यामुळे आपल्या शेतामध्ये जे काही पिके त्यातली काही ठराविक पीक हे राजाला दिलं जात होतं आणि राजाला दिलं जात होतं। परंतु जेव्हा इंग्रज भारतात आले त्यावेळी त्यांनी संपूर्ण शेतीची मोजणी केली आणि त्याच्यावर त्यांनी ठराविक पद्धतीचा असा कर बसवला, त्याला शेतसारा असं म्हटलं गेलेलं आहे आणि हा शेतसारा शेत पिकल्यानंतर तो ठराविक वेळेमध्ये शेतकऱ्याला भरावा लागत होता। परंतु जर दुष्काळ पडला किंवा आवर्षण झालं किंवा भरपूर पाऊस पडला आणि शेती पिकली नाही तरी सुद्धा हा शेतसारा इंग्रजांना द्यावाच लागत होता आणि त्यामुळे भारतीय लोकांना हा शेतसारा भरता येत नव्हता आणि म्हणून मग भारतीय शेतकरी हे दरिद्री बनत चाललेले होते। त्यानंतर भारतीय उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला। भारतामध्ये येणारं कापड आहे, हे कापड इंग्लंडमध्ये कारखान्यातून येणारं कापड भारतामध्ये येऊ लागलं आणि त्यामुळे भारतामध्ये जे तयार झालेलं जे कापड आहे, सरकार विणलेलं जे कापड आहे ते बाजारपेठेत विकलं जात नव्हतं आणि त्यामुळे
हळूहळू भारतीय उद्योगधंदे बंद पडायला सुरुवात झालेली होती. कामगार वर्ग बेकार झाला आणि उद्योगधंदे बंद पडले आणि त्यामुळे कामगार वर्ग सुद्धा काय झाला, बेकार झालेला होता. मध्यम वर्गावर कराचे ओझे वाढले. इंग्रजांनी मध्यम वर्गावर अनेक प्रकारचे कर लावले गेले आणि या करामुळे भारतीय जनता चिडचिडीत झाली होती आणि मग त्यामुळे त्यांचं शोषण होऊ लागलं आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण करायला सुरुवात केलेली होती. त्यानंतर पुढे पाहायचं आपल्याला पाश्चात्य शिक्षण. भारतामध्ये पाश्चात्य शिक्षणाला सुरुवात झाली आणि त्यामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही या नव्या मूल्यांची भारतीयांना ओळख झाली. इंग्रजी शिक्षण घेऊन भारतीयांमध्ये स्वातंत्र्य, न्याय, समता, लोकशाही हे काय आहे हे भारतीयांना आता समजू लागलेलं होतं आणि त्याचबरोबर इतर देशांमध्ये काय चाललेलं आहे याची जाणीव भारतीय लोकांच्या मनामध्ये रुजायला सुरुवात झाली होती. यामध्ये बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्य भारतीयांनी आत्मसात केली. इतर देशातील अनेक गोष्टी भारतीयांनी समजून घ्यायला आता सुरुवात केली आणि त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये विज्ञान म्हणजे काय हे आता भारतीयांना समजू लागलेलं होतं, मानवता म्हणजे काय हे भारतीयांना समजू लागलं होतं आणि ही सर्व मूल्य आत्मसात केल्यानंतर आपल्यामध्ये एक राष्ट्रवाद निर्माण झाला पाहिजे, तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी भावना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली. आपण या मूल्यांच्या आधारे आपल्या देशाचा कारभार करू शकतो याची जाणीव भारतीयांना झाली. सक्षम कारभारातून देश चालू शकतो हा आत्मविश्वास भारतीयांच्या मनामध्ये वाढला गेला. विविध भाषा असणाऱ्या आपल्या देशाला इंग्रजी संपर्कासाठी एक नवीन भाषा मिळाली होती. भारतामध्ये 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशाचा एवढा मोठा देश आणि या देशामध्ये विविध भाषा बोलल्या जात होत्या. त्यातूनच आता आपल्याला एक जगाचा संपर्क साधण्यासाठी इंग्रजी ही नवीन भाषा आपल्याला काय झाली होती, आता संपर्कामध्ये आलेली होती. त्यानंतर भारतीयांच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे. यामध्ये भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी पाश्चात्यांनी कलकत्ता येथे ॲसेटिक सोसायटीची स्थापना केली. संस्कृत, पारसी व अन्य भाषेतील प्राचीन हस्तलिखितावर संशोधन होऊन ती प्रसिद्ध केली गेली. भारतीय संस्कृती काय आहे हे ॲसेटिक सोसायटीमध्ये अभ्यास होऊ लागला आणि त्याची जाणीव भारतीयांमध्ये होऊ लागली. यासाठी डॉक्टर दाजीभाऊ लाड, डॉक्टर राघव भांडारकर अशा संशोधकांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आणि पुणे येथे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संशोधनाची संस्था स्थापन केली. प्राचीन विद्या भारतीयांची प्राचीन विद्या काय आहे हे पुण्यामध्ये भांडारकरांनी प्राच्य विद्या संशोधन मंदिर सुरू करून भारतीयांना समजून द्यायला सुरुवात केलेली होती. आपल्या समृद्ध संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे या जाणीवेने भारतीयांची अस्मिता जागृत झाली. आपल्याला जो वारसा लाभलेला आहे पूर्वजांचा हा अतिशय समृद्ध आहे हे भारतीयांना आता समजू लागलेलं होतं. यातूनच पुढे वृत्तपत्र हे पुढे संपूर्ण जनतेपर्यंत नेण्याचं काम वृत्तपत्रांनी केलेलं होतं. आज जसं आपल्याकडे जी वृत्तपत्रे, आजची वृत्तपत्रे जर आपण पाहिली तर त्यामध्ये लोकमत, त्यानंतर सकाळ, सामना, त्यानंतर लोकसत्ता ही आताची वृत्तपत्रे आहेत. पण त्यावेळी सुद्धा वृत्तपत्रे होती. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठी ही वृत्तमानपत्र तयार करून लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवायला सुरुवात केलेली होती. त्या काळातील वृत्तपत्रांनी सामाजिक आणि राजकीय विषय मांडून जागृती घडवून आणली होती. आपल्या समाजामध्ये काय घडतंय आणि इंग्रज आपल्यावरती कशा प्रकारची दडपशाही निर्माण केलेली आहे इंग्रजांनी हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या वृत्तपत्रांतून केलं जात होतं. त्यामध्ये पूर्वीची जी वृत्तपत्र होती त्यामध्ये दर्पण, प्रभाकर, अमृत बाजार पत्रिका या वृत्तपत्रांनी सरकारच्या अन्यायी धोरणावर कठोर टीका करण्याचं काम सुरू केलेलं होतं. त्याचबरोबर वृत्तपत्राच्या या कार्यामुळे भारतीय राष्ट्रवादी वृत्ती जागृत झाली आणि या वृत्तपत्रांच्या माध्यमातून भारतीयांमध्ये विचार पोचले आणि त्याच्यातून काय झालं, वृत्तमानपत्रातील विचारांनी भारतीयांमध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण झाली होती. राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आलेले होते. कलकत्ता येथील नामवंत वकील योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या सर्वांनी मिळून या सभेत राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली होती. तिचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस असं ठेवण्यात आलेलं होतं की आपण सगळेजण एकत्रित येऊन इंग्रज सत्तेविरुद्ध उठाव
कशा पद्धतीने करायचा यासाठी एक आपली संघटना असली पाहिजे असा विचार भारतीयांच्या मनामध्ये आला आणि त्यातूनच या राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली होती. यासाठी ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतलेला होता. म्हणजे ॲलन ऑक्टेव्हियन यांनी सुद्धा भारतीयांना मदत केलेली होती. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावं, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांचे निवेदन ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आलेलं होतं. म्हणजे इंग्रजांची सत्ता होती, इंग्रजांचे जे सरकार होतं त्यामध्ये भारतीयांचं सुद्धा प्रतिनिधित्व असलं पाहिजे. कारण भारतीयांना काही अडीअडचणी असतील, काही मागण्या असतील, त्यांच्या पूर्ण करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामध्ये राष्ट्रीय सभेची काही उद्दिष्ट होती. त्या उद्दिष्टांमध्ये भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एक व्यासपीठावर आणणे हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आपलं एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे आपल्याला भारतातून ब्रिटिशांना परतून लावायचं आहे. यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. मग आपली भाषा, जात, धर्म, वंश कोणताही असो, परंतु आपण एकत्र येणं पहिलं प्रथमतः गरजेचं आहे आणि त्यासाठी एक व्यासपीठ असावं आणि ते व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सभा होती. आणि परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विनिमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्याची भावना उद्दंगित करणे व राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हे राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट होती. आपल्यामध्ये जे काही मतभेद असतील ते मतभेद बाजूला सारून आपण एकत्र आलं पाहिजे. आपले विचार एकमेकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि राष्ट्रीयत्वाची भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे हा त्या पाठीमागचा उद्देश होता. मवाळवादी युग 1885 ते 1905 शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने स्वातंत्र्याचा लढा देणाऱ्या लोकांना मवाळवादी असं म्हटलं गेलेलं होतं. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संतपणे पण सातत्याने सुरू होते. राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व उच्च शिक्षित होते. संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची जाणीव त्यांना झाली होती. पाश्चात्य विचाराच्या उदारमतवादी तत्वज्ञानाचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्गाने मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्या मान्य करतील अशी त्यांना आशा वाटत होती. आपण शांततेच्या मार्गाने जर इंग्रजांना जर सहकार्य केलं तर आपल्या मागण्या पूर्ण करतील आणि आपल्याला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल अशी भावना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आणि म्हणून शांततेने काम करणारे काही नेते होते. त्यामध्ये गोपालकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्र बॅनर्जी यांना मवाळ पुढारी असं म्हटलं गेलेलं होतं. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत. आपले सुद्धा काही प्रतिनिधी हे ब्रिटिशांच्या सरकारमध्ये असावेत असं भारतीयांना वाटत होतं. सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात, त्याचबरोबर वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी, लोकांच्या कायदेशीर हक्काचे रक्षण व्हावे म्हणून ही संघटना कार्य करत होती. कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांची फारकत नसावी. इंग्रज सरकारमध्ये कार्यकारी संस्था आणि न्याय संस्था अशा दोन संस्था वेगवेगळ्या होत्या. जे कार्यकारी म्हणजे काम करणारी संघटना आणि न्याय व्यवस्था, भारतीयांसाठी न्याय वेगळा होता आणि इंग्रजांसाठी न्याय वेगळा होता असा असता कामा नये यासाठी ही संघटना किंवा ही मवाळ गट लढत होते. राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायला सुरुवात केली की भारतीय जर एकत्र आले तर मात्र आपल्याला लवकरात लवकर भारतातून जावं लागेल आणि म्हणून त्यांच्यामध्ये कशा प्रकारची फूट पडेल यासाठी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब इंग्रजांनी करायला सुरुवात केलेली होती. जहाल युग 1905 ते 1920 या कालावधीला जहाल युग असं म्हणतात. स्वातंत्र्य लढ्यासाठी तीव्र संघर्ष केला पाहिजे या मताचे असणारे लोक म्हणजे ते जहाल होत. राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गांनी सर्व पुढे नेण्यावर त्यांचे एकमत होते. तरीही कार्यपद्धतीत मात्र त्यांच्या मतभेद होते. हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. राजकीय चळवळीतील या मतभेदावरून दोन प्रमुख गट तयार झाले. एक म्हणजे शांततेच्या मार्गाने सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे ते मवाळ व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे ते जहाल होत. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी मानले जात होते. यांना लाल, बाल, पाल असे म्हटले गेलेलं होतं. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी
भारतामध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला. लोकांना एकत्र आणण्यासाठी उत्सवामध्ये लोक एकत्र येतात आणि त्यामध्ये आपल्याला लोकांना एकत्र आल्यानंतर त्यामध्ये आपल्या लोकांना विचार पसरवता येतील या उद्देशाने राष्ट्रीय शिक्षण आणि उत्सव साजरे करायला सुरुवात केलेली होती. केसरी व मराठा या वृत्तमानपत्रातून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली. बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहालमतवादी विचाराचे मुखपत्र होते. आपापसातील भेद विसरून लोकांनी एकत्र यावे यांच्यात या विचाराचे आदानप्रदान आणि विचाराचे आदानप्रदान व्हावे व राष्ट्रपुरुषाच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूने टिळकांनी शिवजयंती, गणेश उत्सव या उत्सवाचे आयोजन केले. म्हणजे राष्ट्रपुरुषांच्या प्रेरणेतून लोक एकत्र आली पाहिजेत हा उद्देश त्यांच्या पाठीमागे होता. राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यांना बंदी घालेल, परंतु धार्मिक कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालू शकणार नाही असे त्यांचे मत होते. म्हणजे सण उत्सवासाठी जर लोक एकत्र आली तर मात्र ब्रिटिश सरकार त्यांच्यावर कोणती कारवाई करणार नाही, परंतु फक्त लढ्यासाठी लोक जर एकत्र आले किंवा सभेसाठी लोक एकत्र आली तर ब्रिटिश सरकार त्यांच्यावर कारवाई करेल. आणि म्हणून हे ब्रिटिश कारवाई होऊ नये या उद्देशाने त्यांनी धार्मिक बाबीतून आपले विचार लोकांपर्यंत पसरवायला त्यांनी सुरुवात केलेली होती. टिळकांनी मंडाळीच्या तुरुंगात गीतावलक्ष हा ग्रंथ लिहिला. त्याचा गाभा कर्मयोग असून लोकांनी कृतिशील राहावे यावर त्याचा भर होता. स्वभाषा संस्कृतीविषयी प्रेम आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. लक्षावधी लोकांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल असे जहाल नेत्यांचे मत होते. आपण एकत्र आलं पाहिजे आणि एकत्रितरित्या येऊन आपण संघर्ष केला तरच स्वातंत्र्य मिळेल. आपण कितीही सनदशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने जर आपण मागण्या केल्या तर ब्रिटिश सरकार त्या मागण्या पूर्ण करणार नाहीत असं जहाल नेत्यांना वाटत होतं. त्याचबरोबर चळवळीचा भाग म्हणून लक्षावधी लोकांना एकत्र येण्यासाठी त्यांनी तयार केले आणि त्यानंतर चळवळ अधिक तीव्र करावी यावर त्यांचे एकमत होते. पण त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जन आंदोलन उभारले पाहिजे असे आग्रहाचे प्रतिपादन त्यांनी केले. मवाळांनी स्वतंत्र चळवळीचा पाया घातला आणि जवाहरलालने ही चळवळ पुढे नेली. शांततेच्या मार्गाने लोकांना एकत्र आणण्याचं काम हे मवाळांनी सुरू केलं आणि त्याचबरोबर ते अधिक तीव्र कसं होईल हे पुढे कसं जाईल हे करण्याचं काम मात्र जहाल लोकांनी केलेलं होतं. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथीची हाहाकार उडाला. शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रॅड अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या घेण्याचे सत्र सुरू झाले. लोकांवर जुलूम आणि जबरदस्ती केली. याचा बदला म्हणून चापेकर बंधूंनी रॅडची हत्या केली. सरकारने टिळकांचा या कटाशी संबंध जोडण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला. त्यात अपयश आले तरी सरकारने सूडबुद्धीने लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले. ज्याप्रमाणे आता आपल्याकडे जी कोरोनाची साथ आली त्याप्रमाणे त्यावेळेला पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि या प्लेगच्या साथीमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत होती आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी रॅड अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. परंतु रॅड अधिकाऱ्यांनी लोकांवर जुलूम आणि जबरदस्ती केली आणि म्हणून चापेकर बंधूंनी रॅडची हत्या केली. पुढील भाग म्हणजे बंगालची फाळणी. हिंदू मुस्लिम समाजात दुहेरीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन यांनी त्याला खतपाणी घातले. बंगाल हा प्रांत मोठा होता. प्रांताचा कारभार करणे शासकीय दृष्ट्या अवघड जात आहे असले कारण पुढे देत बंगालची फाळणी करायचं ठरवलं. लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. या फाळणीमागचा उद्देश एकच होता, हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊ नये हा त्या पाठीमागचा उद्देश होता. कारण हिंदू आणि मुस्लिम जर एकत्र आले तर आपल्याला जास्त काळ या ठिकाणी राज्य करता येणार नाही आणि म्हणून त्यांच्यामध्ये जर आपण मतभेद निर्माण केले तर मात्र आपल्याला या ठिकाणी बराच काळ राज्य करता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये बंगालची फाळणी केली. त्याचबरोबर पुढे आता पाहायचं आपल्याला वंगभंग चळवळ. बंगालमध्ये नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाले. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेध सभाद्वारे सरकारचा निषेध केला गेला. वंदे मातरम हे गीत गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. आपण एकत्र आहोत ही भूमिका घेण्यासाठी हिंदू मुस्लिम यांनी रक्षाबंधन हा कार्यक्रम हाती घेतला आणि सरकारी शाळा महाविद्यालय यावर बहिष्कार टाकला. या चळवळीमध्ये अनेक विद्यार्थी सुद्धा सहभागी झालेले होते.
वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर यांनी केले होते. वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली, ती एक राष्ट्रीय चळवळ बनली. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.